नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शैक्षणिक स्वराज YouTube चॅनलवर आपले खूप खूप स्वागत आहे। आज आपण अभ्यासणार आहोत सातत्य क्रमांक मूल्यमापन संकलित चाचणी क्रमांक 2 म्हणजेच द्वितीय सत्र वार्षिक परीक्षा प्रश्नपत्रिका इयत्ता तिसरी आणि विषय आहे परिसर अभ्यास। मित्रांनो, तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉनला प्रेस करा। चला तर मग सुरुवात करूया। मित्रांनो, परीक्षेचा सराव करण्यासाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे। तेव्हा व्हिडिओ पेपर मला परीक्षेमध्ये येईल। परीक्षेसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा। रिकाम्या जागी योग्य शब्द भरा। व्यायाम, ऑगस्ट, बँक, विषयाचर आणि मोठा या शब्दांपैकी काही शब्द आपल्याला वापरायचे। गरजू लोकांना टिंब कर्जही देते, उत्तर आहे बँक। नियमित टिंब केला तर त्याचा फायदा होतो, उत्तर आहे व्यायाम। ऊसापासून साखर बनवणे हा टिंब उद्योग आहे, याचं उत्तर आहे मित्रांनो मोठा उद्योग। टिंब महिन्यात पावसाळा असतो, उत्तर आहे मित्रांनो ऑगस्ट। वटवाघूळ हा टिंब प्राणी आहे, उत्तर आहे निशाचर प्राणी आहे। मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, नवीन असाल सबस्क्राइब करा। लाईक आणि सबस्क्राइब एकदम फ्री आहे, त्याला कुठेही पैसे लागत नाही, तेव्हा चॅनलला लगेच लाईक करा व सबस्क्राइब करा। चुटकी बरोबर ते लिहा। हाताचा अंगठा हा आपल्या शरीराचा मुख्य भाग आहे। तो पायात दोष असेल तर खास बनवलेली वाहने वापरता येतात, बरोबर। अमावस्याच्या दिवशी चंद्र डोळ्यांना दिसत नाही, उत्तर बरोबर। मोठ्या उद्योगांना यंत्रांची आवश्यकता नसते, हे मात्र चुकीचं आहे। मोठ्या उद्योगांना यंत्राची आवश्यकता असते। भारतात पोशाखामध्ये विविधता आढळते, सुद्धा बरोबर आहे। मित्रांनो, उत्तर बरोबर आहे। तुम्ही व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राइब करा, लगेच आपल्या मित्रांना सुद्धा हा व्हिडिओ शेअर करा। पुढील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा। आपण घरात कोणाबरोबर राहतो, तर आपण घरामध्ये आपले आई वडील, भावंडे व आजी आजोबा यांच्याबरोबर राहतो। स्थानिक शासन कोणत्या सुविधा पुरवते, तर स्थानिक शासन स्वराज्य संस्था सार्वजनिक सोयी सुविधा जसे की नळाचे पाणी, वीज, दिवाबत्ती इत्यादी सुविधा ते पुरवतात। तुम्ही एका वर्षात कोणकोणते ऋतू अनुभवता, आता लिहायचं आहे, सोपं आहे। पण तुम्ही जर लाईक नसेल चॅनलला लाईक करा व व्हिडिओला सबस्क्राइब करा व आपल्या मित्रांना सुद्धा शेअर करा। बघा, एका वर्षामध्ये आपण तर बघा पावसाळा, हिवाळा आणि उन्हाळा हे ऋतू अनुभवतो। तुम्ही पण हेच अनुभवत असाल। सावल्या लांब कधी पडतात, तर सकाळच्या आणि संध्याकाळच्या वेळेला सावल्या लांब पडतात। सकाळ म्हणजे सूर्योदय व संध्याकाळ म्हणजे सूर्यास्ताच्या वेळी सावल्या ह्या आपल्या लांब पडत असतात। शाळेत कोणते खेळ खेळायला मिळतात, तर शाळेत तर खूप खेळ खेळायला मिळतात, जसे की कबड्डी, खो खो, लंगडी, क्रिकेट इत्यादी। जर व्हिडिओ आवडला ना तर लाईक करा व सबस्क्राइब सुद्धा करा। बघा, पुढे या ठिकाणी परिसर अभ्यास भाग 2 सुरू होतोय। जोड्या जुळवा। घुबड निशाचर प्राणी म्हणजे रात्रीचं ते त्यांना दिसतं। म्हैस हे रवंत करणारा प्राणी आहे आणि रातराणी रात्री फुलणारे फूल। अशा पद्धतीने आपण याच्या जोड्या लावलेल्या आहेत। आता तुम्ही सबस्क्राइब करा व बेल आयकॉनला प्रेस करा। पुढील प्रश्नांची 3 ते 4 वाक्यात उत्तरे लिहा। स्वयंपाकासाठी गॅस वापरण्याचे फायदे लिहा। फायदेच फायदे आहेत। बघा, स्वयंपाकासाठी गॅस वापरल्यामुळे धूर होत नाही, त्यामुळे डोळ्याचा त्रास कमी होतो, तसेच हवेचे प्रदूषण होत नाही, स्वयंपाक लवकर होतो इत्यादी इत्यादी। हालचालीमध्ये ताळमेळ का असावा, हालचालीमध्ये ताळमेळ असावा कारण हालचाली लयबद्ध व अचूक होण्यासाठी त्याच्यामध्ये ताळमेळ असावा लागतो, नाहीतर मग आपण पडतो, आपला घोळ होतो अशा पद्धतीने। रवंत करणे म्हणजे काय, आपल्या सगळ्यांना माहिती आहे की काही जे प्राणी आहे, गाय, म्हैस, बकरी जेव्हा अन्न खातात तेव्हा ते लगेच पूर्णपणे चावत नाही। ते अन्न आधी त्यांच्या पोटात एका विशिष्ट भागात साठवले जाते, तर अन्न पुन्हा तोंडात आणले जाते आणि नीट चावले जाते, यालाच रवंत करणे असे म्हणतात। तर व्हिडिओ आवडला तर लाईक। बघा, थोडक्यात कारण लिहायची आहे। ऋतूनुसार कपड्यामध्ये बदल करावा लागतो, याचं कारण सिंपल आहे। ऋतूनुसार कपड्यामध्ये बदल करावा लागतो कारण प्रत्येक ऋतूचे हवामान वेगवेगळे असते आणि शरीराला त्या वातावरणाशी जुळवून घेण्यासाठी योग्य कपड्यांची गरज असते। जसे की उन्हाळ्यामध्ये कपडे, हिवाळ्यामध्ये उबदार कपडे आपल्याला लागतात, पावसाळ्यामध्ये रेनकोट, छत्री या पद्धतीने आपण पावसापासून बचाव करणारे कपडे वापरतो। अंगमेहनतीची कामे केल्यावर खूप भूक लागते। जेव्हा आपण काम करतो अंगमेहनतीचं, तेव्हा ते काम करण्यासाठी खूप ऊर्जा लागते, त्यामुळे शरीराची झीज होते। ही झीज भरून काढण्यासाठी जास्त अन्नाची गरज असते, म्हणून अंगमेहनतीची कामे केल्यावर खूप भूक लागते। खरं आहे मित्रांनो, लगेच लाईक करा। अद्यापही सबस्क्राइब नाही केलं तुम्ही तर सबस्क्राइब करा व बेल आयकॉनला प्रेस करा। साखळी पूर्ण करायची, जसे की कापूस, त्यानंतर कापड, कापूस त्यापासून सूत निघतं,
आणि त्यानंतर कापड तयार होतं. जसं लोखंडापासून मोटर उद्योगापासून काय तयार होतो, तर वाहने तयार होतात. धन्यवाद मित्रांनो, आपण पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही पाहत राहा शेती स्वराज YouTube चॅनल. थँक्यू आणि सबस्क्राईब करू नका. धन्यवाद. थँक्यू.